नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। यश त्यालाच मिळतं जो अपयशाला घाबरत नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातम्या बघितल्या तर घेऊ एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती महानगरपालिकेत शुक्रवारी सत्तेचा कौल स्पष्ट झाला। महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि स्वाभिमान पक्षाने जोरदार बाजी मारली। हात वर करून घेतलेल्या मतदान प्रक्रियेत भाजपाचे श्रीचंद तेजवानी महापौर म्हणून तर स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे उपमहापौर म्हणून निवडून आलेत। अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली। महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून श्रीचंद तेजवानी, काँग्रेस पक्षाकडून संजय शिरभाते तर बहुजन समाजवादी पार्टीकडून इस्माईल लालूवाले हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते। सभागृहात उपस्थित असलेल्या 87 नगरसेवकांनी हात वर करून मतदान केले। या मतदानात बीएसपीचे इस्माईल लालूवाले यांना 3 मते, काँग्रेसचे संजय शिरभाते यांना 16 मते तर भाजपाचे श्रीचंद तेजवानी यांना तब्बल 55 मते मिळाली। त्यामुळे श्रीचंद तेजवानी यांची महापौरपदी निवड झाली। तर उपमहापौर पदासाठी स्वाभिमान पक्षाकडून सचिन भेंडे, काँग्रेस पक्षाकडून लुबना तन्वीर तर बीएसपी कडून सचिन वैद्य हे उमेदवार होते। या निवडणुकीत काँग्रेसच्या लुबना तन्वीर यांना 16 मते, बीएसपीचे सचिन वैद्य यांना 3 मते तर स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे यांना 55 मते मिळाली। त्यामुळे सचिन भेंडे हे उपमहापौरपदी यांची निवड झाली। नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। श्रीचंद लक्ष्मणदास तेजवानी यांना सर्वात अधिक 55 मते मिळाल्यामुळे यांची महापौरपदी निवड झाली असे मी घोषित करतो। सोबतच उपमहापौर पदाकरिताच्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये सहभागी झालेले सन्माननीय सदस्य 87 सचिन ओंकारराव भेंडे यांना मिळालेली एकूण मते आहेत 55, सचिन किसनराव वैद्य यांना मिळालेली एकूण मते आहेत 3, श्री सचिन ओंकारराव भेंडे यांना सर्वात अधिक 55 मते मिळाल्यामुळे त्यांची उपमहापौरपदी निवड झाली असे मी घोषित करतो। निवडणूक निकालानंतर अमरावती महानगरपालिकेच्या परिसरात भाजपा आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। अमरावती महानगरपालिकेत भाजप आणि स्वाभिमान पक्षाचा विजय झाला आहे। महापौरपदी श्रीचंद तेजवानी तर उपमहापौरपदी सचिन भेंडे यांची निवड झाल्याने राजकीय समीकरणांवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे। बड़ा ही सौभाग्य है कि आज सभागृह में महापौर चुन के आया, मुझे बड़ी खुशी हुई है। सबसे ज़्यादा मेरे समाज को खुशी हुई है। मैं समाज को
और पूरे अमरावती नगरवासियों को विश्वास दिलाता हूँ। एक समाज का न होते हुए मैं अमरावती शहर का नागरिक हूँ। मैं पूर्ण नागरिकों को साथ में लेके और विकास काम करूँगा, स्वच्छता की तरफ पूरा ध्यान दूंगा। उनका मेरी पार्टी की और मेरे महापौर बनने के जो विश्वास दिलाया है वह उनका भी बहुत बहुत आभारी हूँ। बहुत बहुत धन्यवाद। वजह का तो नहीं बोल सकूंगा, पर जो भी उन्होंने विश्वास जताया है मैं उनके साथ में हूँ। बहुत बहुत धन्यवाद उनका। उन्होंने पार्टी पर और महापौर पर विश्वास जताते हुए सभागृह में उन्होंने अपना सहयोग दिया। उनका बहुत बहुत आभारी। अमरावती महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीदरम्यान मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। महापौर पदासाठी मतदान सुरू असतानाच AIMIMच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला। या घटनेनंतर AIMIM कडून मोठी कारवाई करत मीरा कांबळे यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले। शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी अमरावती महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। महापौर पदासाठी भाजपाचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांच्यासाठी मतदान सुरू असताना राजकीय वातावरण तापले। AIMIMच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी सभागृहात हात वर करत भाजपा उमेदवाराला म्हणजेच श्रीचंद तेजवानी यांना जाहीर समर्थन दिले। ही बाब पाहून AIMIMचे गटनेते अब्दुल हमीद यांनी मीरा कांबळे यांना हात खाली करण्यास सांगितले। मात्र मीरा कांबळे यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता आपल्या निर्णयावर त्या ठाम राहून भाजपाच्या उमेदवाराला त्यांनी समर्थन कायम ठेवले। पदाचा आणि उपमहापौरपदाचा निवडणूक झाली। या निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केलं आणि या पक्षाला मतदान करण्याचं कारण काय होतं? मला जर महापौर बनवायचा होता आणि महापौर व्यक्ती माझ्यासाठी चांगले वाटले, ते काम करून घेणारे वाटले, तर माझे विचार त्यांच्याकडे वळले। तुम्ही MIMच्या नगरसेविका आहे, MIMची विचारधारा आणि भाजपची विचारधारा ही भिन्न विचारधारा आहे। असे असताना तुम्ही भाजपच्या उमेदवाराला आणि YSPच्या उमेदवाराला मतदान केलं, काय सांगा तुम्ही? हे माझे विचार मांडूनच मी मतदान केलेले आहे। पक्षाचा काही व्हीप होता का? पक्षाचा काही व्हीप होता का? पक्षाचा काही आदेश आला होता का की कोणाला मतदान केलं पाहिजे? नाही, मला पक्षाचा आदेश विदेश आलेला नाही आहे। पण मला जे समजा महापौर उपमहापौर मला जे माझ्या उपस्थित चांगले वाटले, मी त्यांना वोट केलं। तुमच्या पक्षाकडून तुम्हाला काही आदेश आला होता का की कोणाला मतदान करायचं महापौरसाठी उपमहापौरसाठी? काही असं बोलणं झालं होतं? नाही। आता तुम्ही पक्षाकडून केला तर कारवाई होईल पक्षाकडून, तर काय वाटेल? कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात। आपल्या पक्षातील सर्व नगरसेवक एकच बाजूला तटस्थ होते, परंतु आपण एक मात्र नगरसेवकांनी सर्व पाठिंबा दिला। आता ते बघू पुढे काय होईल। या घटनेमुळे AIMIM मध्ये अस्वस्थता निर्माण झाली। यानंतर AIMIMच्या पक्षाने तातडीने निर्णय घेत मीरा कांबळे यांना पक्षशिस्त भंगाच्या कारणावरून पक्षातून निष्कासित केले। या घटनेमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी राजकारणावर याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खिलाफ हाथ उठाया है तो हम जो है बड़ों का भी डिसीजन ये हुआ है कि इन्हें पार्टी से निष्कासित किया जाता है बहुत जल्द, क्योंकि इन्होंने पार्टी की विचारधारा के खिलाफ फैसला लिया है। पार्टी के जो भी मशवरा था उसके खिलाफ गए हैं। ये इन्होंने जो काम किया ये पार्टी की विचारधारा के खिलाफ था। तो मीरा कांबळे जी जो प्रभाग क्रमांक 21 के एक SC समाज में कौन सा था गट, कौन सा था गट डा में जो थे आ में था, वो गट के हिसाब से उन्हें पार्टी से निष्कासित करने का ऑर्डर दिया है ऊपर के अधिकारियों ने। इसीलिए हम भी इस फैसले को मानते हैं, क्योंकि जो फैसला उन्होंने जो हाथ उठाया वो पार्टी के खिलाफ था। कार्रवाई होगी, बिल्कुल होगी, क्योंकि असद साहब, अकबर साहब और इम्तियाज जलील साहब जो विचारधारा लेकर चल रहे देश में,
वो समान विचारधारा है और इस विचारधारा के खिलाफ जो जाएगा वो पार्टी के खिलाफ होगा। आपके पक्ष की तरफ से व्हिप निकाला था क्या? मतदान करना चाहिए। अभी निकाला था क्या? व्हिप निकाला क्या? हाँ, बिल्कुल बिल्कुल, वो उनका फैसला है, लेकिन पार्टी का फैसला ये था। आप एमआईएम के गठन नेता, आपकी Yes, पार्टी yes. की तरफ से व्हिप निकाला गया था। बिल्कुल 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 निकाला गया था। राज्यातील राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला आहे. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने स्पष्ट वर्चस्व गाजवलं आहे. सोलापूर पासून नागपूर पर्यंत, जळगाव पासून नाशिक पर्यंत अनेक महत्वाच्या शहरांमध्ये नवे महापौर विराजमान झाले आहेत. कुठे बिनविरोध निवड तर कुठे मोठ्या मताधिक्याने विजय. महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला सर्वाधिक यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील जळगाव, धुळे, नागपूर, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, नांदेड, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे, अकोला आणि अमरावती अशा अनेक महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदांची निवड प्रक्रिया पार पडली. सोलापूर महानगरपालिकेत भाजपचे बिनविरोध महापौरपदी निवड झाली. शिवसेना, शिंदे गट आणि एआयएमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी या ठिकाणी माघार घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. तर जळगाव महानगरपालिकेत भाजपची महापौरपदी निवड झाली आणि उपमहापौरपदी शिवसेना, शिंदे गटाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी तब्बल 104 मते मिळवत काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सुजाता पाटील यांनी महापौरपदी बिनविरोध विजय मिळविला, तर उपमहापौरपदी भाजपचे दशरथ भगत यांची निवड झाली आहे. ठाण्यात शिवसेना, शिंदे गटाच्या शर्मिला पिंपोडकर महापौर झाल्या, तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्ण पाटील बिनविरोध निवड झाली आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर झाले आहेत, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड झाली आहे. अकोला महानगरपालिकेत भाजपच्या शारदा खेडकर या महापौर झाल्या आहेत, तर उपमहापौरपदी भाजपचेच अमोल गोगे यांची निवड झाली आहे. दरम्यान मुंबई आणि पुणे महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया होणार आहे, तर लातूर महानगरपालिकेत 9 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे येथेही भाजप व महायुतीच्या उमेदवारांनी महापौर पदांवर बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याने राजकीय सलोख्याचे चित्रही दिसून आले. नवनियुक्त महापौरांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकास कामांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. या निकालानंतर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. एकूणच पाहता राज्यातील महानगरपालिकांमध्ये भाजप आणि महायुतीने मोठे वर्चस्व प्रस्थापित केले असून नवनियुक्त महापौरांनी शहराच्या विकासाला गती देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांना प्राधान्य दिले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरावती शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या रनिंग गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करत गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 3,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर माहितीनुसार पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशानुसार अमरावती शहरात अवैध गावठी हातभट्टी दारू विरोधात गुन्हे शाखेकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वलगाव रोडवरील रेल्वे लाईनच्या बाजूला तलावानजीक सार्वजनिक ठिकाणी एक इसम रनिंग हातभट्टीद्वारे गावठी दारू तयार करीत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी रामनाथ कन्हैयालाल वाघमारे वय वर्ष 47 राहणार सिद्धार्थनगर नवसारी हा इसम अवैधरित्या हातभट्टी चालवत असल्याचे आढळून आले. छाप्यादरम्यान 150 लिटर गावठी हातभट्टी दारू, 1455 लिटर मोहमाचा सडवा, दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण 3,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 क फ ड अन्वये गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवैध दारू व्यवसायावर यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरूच राहील असा इशाराही पोलिसांनी दिलाय. अमरावती शहरात इरविन चौकाकडून जाणाऱ्या उड्डाण पुलावर आज अचानक एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली.
धावत्या वाहनातून अचानक धूर आणि आगीचे लोळ उठू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार MS-37G 4514 क्रमांकाची 4 चाकी गाडी ही कारंजा तालुक्यातील काबरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब लहाने यांची आहे. गाडी चालवत असताना अचानक आग लागल्याचे चालकाने सांगितले. घटना लक्षात येताच चालकाने तातडीने गाडी बाजूला थांबवली आणि स्वतः सुरक्षित ठिकाणी गेला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत 4 चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आगीमुळे काही काळ उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत केली. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. काहीच नाही, मी इथून बुक डेपोपासून आलो, रेल्वे स्टेशनपासून, आणि गाडी उड्डाण पुलावर एक झटका मारला गाडीनं, पिकअप सोडलं. मी मीटरच्याकडे बघितलं तर मीटरचे सगळे लाईट लागले. त्यानंतर गाडीनं डायरेक्ट लेफ्ट साईडनं पेट घेतला. कितने लोग थे गाड़ी में? हां, गाड़ी में कितने लोग थे? लोक कोणीच नाहीत, मी एकटाच आहो. तुम ड्रायव्हर आहे? हो. कुठून आली गाडी? गाडी कुठची आहे? गाडी कामरगावची आहे. गाडी गॅरेजवर कामासाठी आली. तालुका कोणता आहे? भाजी कारण अमरावती रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सायंकाळी 4:30च्या सुमारास अमरावती रेल्वे स्थानकावरून जबलपूर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12-199 सुटत असताना दत्तात्रय माधवराव रत्नपारधे वय वर्ष 50 राहणार नव्हाते प्लॉट हे प्रवासी वर्धा येथे जाण्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होते. ट्रेन निघत असतानाच प्रवाशाचा अचानक तोल गेला आणि ते थेट खाली पडण्याच्या स्थितीत आले. क्षणभरात मोठा अनर्थ घडू शकला असता. मात्र कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस हवालदार प्रदीप घोडकर यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी प्रवाशाला पकडले आणि सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर ओढून घेतले. त्यांच्या या धाडसी आणि प्रसंगावधानपूर्ण कृतीमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला असून रेल्वे स्थानकावर उपस्थित नागरिकांनीही पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाने रेल्वे पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यानंतर ते दुसऱ्या मार्गाने वर्धा येथे रवाना झाले. दरम्यान नागपूर लोहमार्ग पोलिसांकडून प्रवाशांना स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की धावत्या ट्रेनमध्ये चढू नये, धावत्या ट्रेनमधून उतरू नये आणि रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. अशा निष्काळजीपणामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीच्या इतिहासात प्रथमच एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल उचलण्यात आलं आहे. आता जनतेचा आवाज थेट पोहोचणार पोलीस आयुक्तांपर्यंत. पोलिसांकडून न्याय न मिळालेल्या नागरिकांसाठी ही एक नवी आशेची किरण ठरणार आहे. काय आहे ही नवी व्यवस्था, कोण करू शकतो तक्रार आणि कधी कुठे होणार हा जनता दरबार जाणून घेऊया सविस्तर. अमरावती शहरात अनेकदा असा अनुभव नागरिकांना येतो की तक्रार असूनही पोलीस स्टेशनमध्ये ती नोंदविली जात नाही किंवा तक्रार नोंद झाली तरी त्यावर कारवाई होत नाही. कधी राजकीय दबाव, कधी गुंडागर्दीची भीती, तर कधी प्रशासनातील दुर्लक्ष. या सगळ्यांमुळे सामान्य नागरिक न्यायापासून दूर राहतो. मात्र आता या सगळ्यांना आळा घालण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबार या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. या जनता दरबारात ज्यांना पोलिसांकडून न्याय मिळाला नाही, ज्यांची तक्रार नोंदविली गेली नाही किंवा नोंदवूनही त्यावर कारवाई झाली नाही, अशा सर्व नागरिकांना थेट पोलीस आयुक्तांसमोर आपली व्यथा मांडता येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत पोलीस आयुक्त स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. तक्रारदारांनी आपली तक्रार थोडक्यात आणि स्पष्ट शब्दात मांडावी. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणावेत आणि निर्भयपणे जनता दरबारात सहभागी व्हावे, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अलीकडे शहरात वाढलेल्या गुंडागर्दीच्या घटनांबाबत माध्यमांमधून आलेल्या बातम्यांची पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी गंभीर दखल घेतली आहे. ते आधीपासूनच कडक शिस्तीचे आणि कठोर भूमिकेचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या थेट देखरेखीखालीच हा जनता दरबार पार पडणार आहे. पोलीस आयुक्तांसोबत इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार असून तक्रारींवर तात्काळ निर्णय आणि कार्यवाही केली जाणार आहे. अमरावतीकरांसाठी ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. न्यायासाठी भटकंती करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता थेट पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्याची संधी मिळणार आहे.
जनतेचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम नक्कीच अमरावतीसाठी एक नवा आदर्श ठरेल. आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा गरज बनला असला तरी त्याच्या अतिरेक मुलांच्या मानसिक व भावनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रह्मकुमारीच्या वतीने डिजिटल वेलनेस आणि हॅपी कार्यक्रमाचा राष्ट्रीय शुभारंभ अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडला. आजच्या या डिजिटल युगात आव्हानांचा सामना करण्यासाठी मुलांमध्ये आणि अभिभावकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अभिभावक व मुलांसाठी डिजिटल वेलनेस विशेषतः मोबाईल वापर या विषयावर भव्य जागरूकता परिषद आयोजित करण्यात आली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अमरावती यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हॅपी म्हणजेच हॉलिस्टिक अप्रोच फॉर पॉझिटिव्ह पॅरेंटिंग इनिशिएटिव्ह आणि डिजिटल वेलनेस कार्यक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बीके अमोल भाई यांनी सादर केलेल्या भारत फिर भरपूर बनेगा या प्रेरणादायी गीताने झाली. यावेळी संपूर्ण सभागृह सकारात्मक ऊर्जेने भारावून गेले. यानंतर अमरावती जिल्हा संचालिका बीके सीता दिदी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. बीके प्रमोद भाई यांनी प्रमुख वक्ते डॉक्टर सचिन परब मुंबई यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बीके सुहिता दिदी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मिलिंद बराठे, डॉक्टर विनायक देशपांडे, संयुक्त धर्मदाय आयुक्त खोचे, शिक्षण विभागाच्या उपसंचालक गुल्हाने तसेच विद्यापीठ, वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले प्रेरणादायी वक्ते, लाईफ कोच व राजयोग मार्गदर्शक डॉक्टर सचिन परब यांचे प्रभावी मार्गदर्शन. आपल्या भाषणात ते म्हणाले, मोबाईल वाईट नाही, पण जेव्हा आपण त्याचे मालक न राहता गुलाम बनतो तेव्हा समस्या निर्माण होते. आजची पिढी डिजिटल ड्रग्सच्या विळख्यात अडकत असल्याचे सांगत नेटफ्लिक्स, युट्यूब, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांमध्ये मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती व भावनिक संतुलन कमी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की गोल्ड फिश 12 सेकंद फक्त केंद्रित करू शकते, तर आज मुलांचे लक्ष त्याहूनही कमी होत आहे. डोपामिन, डिजिटल ॲडिक्शन, मोबाईल स्विच ऑफ करण्याची भीती आणि मानसिक थकवा या विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. अभिभावकांनी स्वतः आदर्श बनावे असे आवाहन करत ते म्हणाले, मोबाईल एंटरटेनमेंट डिव्हाइस नाही, ते एक टूल आहे. त्याचा वापर समजून उमजून करा. या कार्यक्रमाला शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, अभिभावक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हनुमानगढी येथे शुक्रवारी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अद्भुत दर्शन घडले. हनुमानगढी येथे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पवित्र प्रसंगी भगवान शंकराच्या पिंडीची विधिवत पूजा अर्चना करून भव्य उद्घाटन करण्यात आले. मंत्रोच्चार, पूजा अर्चा आणि भक्तिमय वातावरणात हनुमानगढी परिसरात भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भगवान शंकराच्या पिंडीची विधिवत पूजा करून हनुमानगढीचे उद्घाटन करण्यात आले. परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हनुमानगढी व भगवान शंकराच्या पिंडीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. या पवित्र स्थळामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होऊन भाविकांना मानसिक शांती व श्रद्धेचा अनुभव मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि भक्तिभावाने पार पडला. दरम्यान याच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य रिट्रीट सेंटर प्रकल्पाचे भूमिपूजनही पार पडले. या रिट्रीट सेंटरमध्ये एकाच वेळी सुमारे 5,000 भाविक बसू शकतील अशी भव्य व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनांसाठी मोठे पार्किंग, सुंदर गार्डन, भाविकांसाठी निवास, जेवण आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लप्पी जाजोदिया यांनी सांगितले की ही जागा सुमारे 2 लाख चौरस फूट इतकी असून भविष्यात या प्रकल्पाचा आणखी विस्तार केला जाणार आहे. हे रिट्रीट सेंटर केवळ धार्मिकच नव्हे तर ज्ञान व अध्यात्माशी संबंधित उपक्रमांचेही एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. यहाँ पे वैसे बहुत सारे प्रोजेक्ट आ रहे. नीचे में ये रिट्रीट धाम से लगकर कामाख्या देवी का मंदिर और गुरुतुत्व भगवान का मंदिर नियोजित है. यहाँ पर कामाख्या देवी के जो संत है महंत गिरी जी, वो स्वयं आए थे और आते ही उन्होंने कहा कि मुझे यहाँ पर एक कामाख्या देवी का और एक भगवान गुरुदत्त का मंदिर बनाना है. इसके अलावा कम से कम 10 और नियोजित प्रोजेक्ट है
जिसकी समय समय पर भूमि पूजन के साथ आपको बताया जाएगा। ये एक पूरा जो पीछे आप देख रहे हैं, आपके पीछे एक बड़ा झाड़ है, बड़ा झाड़ है। उस झाड़ के नीचे गायत्री कुंड है, बहुत पुराना है, हजारों साल पुराना है। उसमें पानी आता है, वो पानी आके जाके ऐसे पूरा तालाब का रूप ले लिया है। वहीं बाजू में एक शिव जी का मंदिर बना हुआ है। 10-12 साल पहले उस शिव मंदिर के निर्माण हमारे जो इंद्रशीष बाबा दरबार के गुरुजी है उन्होंने किया था। और तो मैं संक्षेप में यही कहना चाहूँगा कि यह एक पूरा स्पिरिचुअल हब बनने जा रहा है। यहाँ पतंजलि का भी कुछ न कुछ निश्चित आएगा। ऐसे 200 जो संस्थाएं हैं जो समाज में लोकहित में काम कर रही है अलग अलग। नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्नाचे आमिष दाखवून एका महिला इव्हेंट ऑर्गनायझरवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मोमीनपुरा येथील एका तरुणाविरोधात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना आहे। पीडित महिला सुमारे 30 वर्षांची असून ती एक इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून काम करते। पीडित महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने तिने पतीपासून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला। ती एकटी राहत होती आणि लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे काम करीत होती। याच दरम्यान तिची ओळख मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या शेख शाहिद प्यारे शेख वय वर्ष 25 याच्याशी झाली। या ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले। आरोपी शाहिद याने पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले। लग्नाच्या खोट्या आश्वासनावर तिने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप पीडित महिलेने केला आहे। मात्र नंतर आरोपीने लग्नास नकार दिला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शेख शाहिद प्यारे शेख याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 71/2026 कलम 69 352 भारतीय न्याय संहितेनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील पीडित महिला या घटस्फोटित महिला आहे आणि त्या एकट्याच राहत होत्या आपल्या आईसह। तर यातील आरोपी शेख शाहिद प्यारे साहब शेख वय 25 वर्षे राहणार गरीब नवाज मस्जिद जवळ ईदगाह बोरियापुरा मोमीनपुरा असे आरोपी त्याचे नाव आहे। या आरोपीवर यापूर्वी एक पोक्सोचा सुद्धा गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीने सदर महिलेला लग्न करेल असं आमिष दाखवून तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले, शारीरिक संबंध केले आणि नंतर लग्नास नकार द्यायला सुरुवात केली। यातील पीडित महिलेने त्याला वारंवार विनंती केली की तुम्हाला लग्नाचं प्रॉमिस केलेलं आहे आणि माझ्यासोबत संबंध ठेवलेत आणि आता लग्नाला नकार देतोय असं सांगितलं तरी सुद्धा तो काही ऐकायला तयार नव्हता। त्यानंतर सदर महिला ही यातील आरोपीच्या घरी सुद्धा गेली, त्याच्या आईवडिलांना सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यामुळे शेवटी सदर महिलेने पोलीस स्टेशन तहसील येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास PSI गायत्री भरडे या करत आहेत। लवकरच आम्ही आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करू। तो इव्हेंटचं काम करतो असं या फिर्यादी महिलेने सांगितलेलं आहे। आता एक्झॅक्टली आरोपीला पकडल्यानंतरच एक्झॅक्टली तो काय काम करतो याबद्दल माहिती मिळू शकेल। नागपूरच्या जरीपटका परिसरात सिगारेट विकण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी आणि कुटुंबियांनी थेट जरीपटका पोलीस ठाण्याला घेराव घालून न्यायाची मागणी केली आहे। सविस्तर माहितीनुसार नागपूरच्या जरीपटका परिसरात सिगारेट विकण्यावरून झालेला वाद अखेर जीवघेणा ठरला। मिळालेल्या माहितीनुसार गौरव अंबाडे आणि आकाश टेंभुर्णे हे 2 आरोपी विद्या सहारे यांच्या चहाच्या दुकानावर आले होते। यावेळी विद्याच्या मेहुनीने सिगारेट विकल्यावर आरोपींनी त्यास आक्षेप घेत वाद सुरू केला। क्षणातच हा वाद टोकाला गेला आणि आरोपी गौरव अंबाडे याने चाकू काढून चंचल सहारे आणि तिच्या साथीदारांवर हल्ला केला।
या हल्ल्यात चंचल सहारे गंभीर जखमी झाली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. सबसे ज्यादा कोई करप्ट थाना होगा, सबसे कोई करप्ट थाना होगा तो जनपद का थाना होगा. ये लोग लाख 2 लाख रुपए लेके आरोपी को ऐसा ही छोड़ देते, ऐसा ही छोड़ देते. इतना करप्ट थाना पूरे नागपुर में नहीं है. डीसीपी एसपी को इस पे संज्ञान लेना चाहिए. कितने कैसे करप्ट लोग 10 लाख रुपए लेके पोस्टिंग लेते हैं पे जनपद का थाने में, क्योंकि उनको पैसा निकला जाएगा. पूरे आरोपी को बुलाते, पैसा लेते, छोड़ देते. संतप्त कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी चंचलचा मृतदेह घेऊन जरीपटका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घेराव घातला. छेडखानी करून माझी साली होय म्हणून तिच्याशीने छेडखानी करत होते. मी त्यांना भगवल्याच्या नंतर माझ्यावर चाकूचा वार करून हा एक मुलगा आणि हा माझा मेलेला त्या याच्यावर कारवाई न होता, पीसीआर न देता, आमचे जे गरीब असते तर 10 दिवसाचा पीसीआर मागत नसतात, त्याचा 1 दिवसाचा पीसीआर कसा भेटला? 1 दिवसाचा पण नाही पीसीआर, त्याचा 1 दिवसाचा बी पीसीआर नाही झाला. पीसीआर का नाही झाला? का नाही झाला? ऐकून घ्या. वादविवाद झाला माझ्याकडे. थांबा, अरे चुपचाप प्रयत्न. माझ्या इकडे चाय सिगरेटची दुकान आहे. माझ्या इकडे 20 वर्षाच्या वरती पोरी येतात. निदर्शनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत जरीपटका पोलीस ठाणे सर्वात भ्रष्ट आहे अशा जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा कुटुंबियांनी दिला. दरम्यान पोलिसांकडून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. 1/2/2026 रोजी यातील फिर्यादी विद्या सहारे यांच्या टपरीचं चहाच्या टपरीचं दुकान आहे जिंदलवाडच्या साईडला. तिथे यातील आरोपी गौरव अंबादे आणि आकाश टेंभुर्णे हे चहा घेण्यासाठी आले. त्यांनी त्या विद्या सहारे त्यांना सांगितलं की तू आमच्या साईला सिगरेट का विकतो. तर त्यांच्यासोबत त्यांचं भांडण झालं. तर त्या विद्या सहारेने आपल्या मुलाला बोलून घेतलं. त्यांचे मिस्टर आणि ते दोघे म्हणून चहाची टपरी चालवतात. तर मग त्यांचा मुलगा पण आला आणि मग यातील जे गौरव अंबादे आहे याने आपल्या जवळ एक छोटा चाकू काढून त्यांच्यावर हमला केला. त्याच्यामुळे त्यामध्ये विद्या सहारे यांच्या हातावर मार लागला आणि जे मृतक आहे चंचल सहारे त्यांच्यासोबत एक त्याचा मित्र पण आला होता. त्यांना पण किरकोळ मार लागला. पण जो हा आहे सहारे, आपला चंचल सहारे, त्याच्या पोटावर एक अर्धा इंचीचा घाव लागला होता. त्या अनुषंगाने त्यांना आम्ही मेवा इथं हॉस्पिटलला भरती केलं होतं. परंतु ते पूर्ण ट्रीटमेंट न करता मेवा हॉस्पिटल त्यांनी स्वतःच तिथून निघून गेले. 2-3 दिवस त्यांनी मग काही स्वतःवर ट्रीटमेंट केली नाही. त्यांच्यावर त्यांच्या जे छोटा घाव लागला होता पोटावर, त्याचं इन्फेक्शन झालं. त्यानंतर ते मग तिरपुडा हॉस्पिटलला गेले. मग सामान्य रुग्णालय इथे मानकापूरला गेले. तिथे पण त्यांची ट्रीटमेंट होऊ शकली नाही. मग त्यांनी त्यांना मेडिकल ट्रॉमामध्ये शिफ्ट केला. दिनांक 4ला त्यांचं मग तिथे ऑपरेशन झालं. इन्फेक्शन खूप वाढलं असल्यामुळे ते काही त्यामध्ये सावरू शकलं नाही. आज दिनांक 6ला सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या अनुषंगाने आम्ही त्यामध्ये 302 जे IPC जुना त्यामध्ये मर्डरचं सेक्शन वाढवलंय. दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे. एक आरोपी जो आहे सेंट्रल जेलला 5 आहे व एक आमच्या सध्या ताब्यात आहे. आज त्यांचं फिनरल असताना ते अचानक पोलीस स्टेशनला आवारात त्याची बॉडी घेऊन आले व आरोपींना अटक करा अशी त्यांची मागणी होती. आम्ही त्यांना समजून सांगितलं की दोन्ही पण आरोपी याच्यामध्ये अटक आहे. पण अजून कोणी काही निष्पन्न होतील, काय तपासतील, आम्ही त्यांना सगळं सहकार्य करण्याबाबत सांगितले. त्यांचा रोष होता तो आम्ही त्यांचा कमी केला. एक 25-30 मिनिट ते थांबले होते. परंतु नंतर त्यांना समजवल्यामुळे ते इथून मग शांततेने नाराकाठे गेलेले आहेत. जे आरोपी आहेत त्यांच्यावर याच्या अगोदर पण 2 गुन्हे आहेत. म्हणजे गुन्हेगार वृत्तीचे आहेतच. ते नशेमध्ये होते नव्हते ते काही सांगता येत नाही, पण नशेच्या आधी आहेत आरोपी. 2च आरोपी आहेत. त्यांनी सांगितलं 2 जण आले गाडीवर. एकदम क्लिअर कट आहे, काही विषय नाही. ती बाब तर आम्हाला माहिती नाहीये त्यांना कोण अप्रोच झाला, कारण की 3-4 दिवस म्हणतात त्यांना कोण हॉस्पिटलला भेटलं याबाबत तर काय मला सांगता येईल. त्यांना कदाचित वाटलं असेल किंवा पोलिसांनी पाठवलं असेल.
नाही, ते त्यांच्या नावाने जी रिपोर्ट आहे ते ओळखत होते ना एकमेकांना, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या साडी जे आहेत त्याची तिथे यायचे छावा त्यांना सिगरेट का विकता, या वादावरून ते आता तपासात समजेल, निष्पन्न होईल. तपास चालू आहे. कवठे तालुक्यातील चंद्रमणी नगर परिसरात गुरुवारी एक विचित्र आणि थरारक घटना घडली. एका रहिवाशाच्या घरात थेट जखमी हरणाने शिरकाव केल्याने परिसरात भीती आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं. सविस्तर माहितीनुसार कामठी तालुक्यातील चंद्रमणी नगर येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक एक जखमी हरिण रहिवाशी हर्षद अढाऊ यांच्या घरात शिरले. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असलेले हे हरिण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. शिकारी प्राण्यांचा पाठलाग किंवा रस्ता ओलांडताना झालेल्या दुखापतीमुळे हे हरिण जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उघड्या दारातून थेट घरात शिरलेले हे हरिण एका कोपऱ्यात जाऊन बसले. घरात अचानक वन्य प्राणी दिसताच आढाव कुटुंबीय काही काळ दचकले. मात्र हरणाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी संयम राखत तातडीने स्थानिक नागरिकांना माहिती दिली. घटनेची माहिती पसरताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. काही काळ परिसरात भीतीचे आणि खळबळजनक वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान नागरिकांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षित पद्धतीने हरणाला ताब्यात घेतले. हरणाच्या अंगावर जखमा आढळून आल्याने त्याला तातडीने प्राथमोपचार देण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी हरणाला वन विभागाच्या रेस्क्यू सेंटरमध्ये हलविण्यात आले. सध्या हरणाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. नागपूर शहरात जुन्या वैमनस्यातून 2 वाहतूकदारांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौकात घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर माहितीनुसार नागपूरच्या कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौकात गुरुवारी रात्री जुन्या वैमनस्यातून 2 वाहतूकदारांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गोल्डी कालेर वय वर्ष 50 राहणार बाबा बुद्धजी नगर आणि बंटी संधू वय वर्ष 54 राहणार टेकानाका हे दोघे जखमी झाले आहेत. कालेर आणि संधू हे रात्री ॲक्टिवा दुचाकीवरून एका लग्न समारंभासाठी जात होते. त्यावेळी शेरे पंजाब लॉनजवळ 3 कारमधून आलेल्या 10 ते 12 सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांची ॲक्टिवा अडवली. तलवारी आणि चाकू घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेलेत. या घटनेमुळे परिसरात मोठी घबराहट पसरली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी अवस्थेत दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. स्थानिक रहिवाशांनी जबू आणि रंधावा या व्यक्तींचा हल्ल्यात सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर संध्याकाळपासूनच कालेर आणि संधू यांचा शोध घेत होते आणि घरातून निघताच त्यांनी कारमधून त्यांचा पाठलाग सुरू केला होता. कालेर हा मकोका अंतर्गत फरार आरोपी गुल्लूचा नातेवाईक असून याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता. नागपुरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लागले असून तपास सुरू आहे. भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा संयम अखेर संपलाय. सरकारच्या आश्वासनांना कंटाळून लाखांदूरमध्ये शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा एल्गार पुकारलाय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहरातील शिवाजी चौक इथे 5 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. धान विक्री करून अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा न झाल्याने प्रचंड असंतोष पसरला आहे. शेतकरी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक भूमिकेत उपोषणावर बसले असून आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आहेत. धान विक्रीचे थकीत चुकारे तात्काळ द्यावेत. धान खरेदीची लिमिट वाढवावी. लाखांदूर येथे उभारलेल्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण त्वरित करावे.
उपोषणाचा पहिला दिवस तणावपूर्ण ठरला असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. प्रशासनाने वेळ काढूपणा केल्यास आंदोलन अधिक तीव्र, व्यापक आणि रस्त्यावर उतरवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हे उपोषण केवळ लाखांदूरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज बनत असल्याचं चित्र आहे. माझे नाव विनोद दागोजी ढोरे, मुक्काम पोस्ट सरांडी बुजुर्ग, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करत आहे. आज मागील 3 महिन्यापासून शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेचं महाराष्ट्र सरकारनं हाल मांडलेले आहेत. सन्माननीय ह्या विधान परिषदेचे आमदार परिणय फुके साहेब म्हणतात की माझ्या श्रेयवादामुळे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. म्हणजेच याचं तात्पर्य असा की 3 महिने जे लेट पैसे झाले याला सर्वस्वी जबाबदार परिणय फुके साहेबच आहेत. मग परिणय फुके साहेबांना माझा एक प्रश्न आहे की साहेब 3 वर्ष तुम्ही काय 3 महिने तुम्ही काय करत होत्या? मग एवढाच तुमच्यामध्ये दम होता, तुमच्यामध्ये कार्यकुशलता होती, मग तुम्ही लिमिट वाढवून द्या ना शेतकऱ्यांसाठी लिमिट वाढवून द्या. त्या दिवशी तुम्ही पालकमंत्र्यासोबत होत्या लाखांदूर तालुक्यामध्ये, तर मग प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा तुम्ही का नाही केल्या? आज मागील 2 वर्षापासून प्रशासकीय इमारत धूळखात पडलेली आहे. याची तुम्हाला खंत वाटायला पाहिजे परिणय फुके साहेब. शेतकऱ्याचा एकच नारा, शेतकऱ्याचा एकच नारा, तात्काळ तुम्ही लिमिट वाढवून द्या, 100% धानाचे पैसे जमा करा आणि प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा त्वरित करा, तात्काळ करा. भंडाऱ्यातील साकोली तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आलं आहे. केसलवाडा गावात जिल्हा परिषद शाळेची इमारत अक्षरशः मोडकळीस आली असून इथे लहान चिमुकले जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत. शिक्षण सर्वांसाठी ही घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे का? सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात जंगलव्याप्त भागात वसलेलं केसलवाडा गाव, सानगडी झाडगाव मार्गावर असलेल्या या गावाची लोकसंख्या फक्त 800 इतकी आहे. या गावात जिल्हा परिषदेची 1ली ते 4थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. मात्र या शाळेची अवस्था अत्यंत विदारक आहे. इथे 35 विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. शाळेची इमारत पूर्णतः जीर्ण झाली आहे. छताचे स्लॅब कधीही कोसळू शकतात. भिंतींना मोठी भगदाडे पडली आहेत. या भगदाडातून साप, विंचू यांचा मुक्त संचार होत असल्याचा आरोप पालक करीत आहेत. आमच्या शाळेची समस्या आहे. आमच्या शाळेला जागा उपलब्ध नाही आहे. आमच्या शाळेमध्ये इमारत खचलेली आहे. आमच्या शाळेमध्ये मुलांना धोका होऊ शकते. धोका निर्माण आहे आमच्या शाळेमध्ये, कारण की पूर्ण इमारत खचलेली आहे. आमच्या शाळेला जागा उपलब्ध नाही आहे. शासनाने जागा उपलब्ध करून द्यावा आमच्या शाळेला. अच्छा. आणि आपल्या शाळेला पाण्याची पण व्यवस्था नाही, सरांनी सांगितलं. पाण्याची पण व्यवस्था नाही आहे. ते बाथरूम पण खचलेली आहे. बाथरूम, संडास काहीच व्यवस्था नाही आमच्या शाळेला. काय मागणी कराल शासनाला तुम्ही आमच्या माध्यमातून? शासनाला मागणी आहे की आमच्या शाळेला जागा उपलब्ध करून द्यावा. आमच्या शाळेमध्ये शिक्षक पण नाही आहेत. आमच्या शाळेमध्ये 1 ते 31 विद्यार्थी आहेत, पण 1 ते 4 वर्ग आहेत, पण एकच शिक्षक उपलब्ध आहे. आमच्या शाळेला 2 शिक्षक द्यावा. अशा परिस्थितीत मुलांना वर्गात बसवणे म्हणजे त्यांच्या जीवाशी थेट खेळ करण्यासारखं असल्याचं चित्र आहे. ग्रामस्थ आणि पालकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र आजपर्यंत नवीन शाळा इमारतीला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आता गावकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागं होणार का? चिमुकल्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? लवकरात लवकर नवीन शाळा इमारतीला मंजुरी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. माझ्या ह्या शाळेमध्ये वर्ग 1 ते 4 मध्ये 32 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत आणि मी सध्या एकटाच शिक्षक इथे कार्यरत आहे. मग शिक्षकाची भूमिका, त्यामध्ये मुख्याध्यापकांची कामे सुद्धा मी एकटाच सांभाळत असतो. आमच्या शाळेमध्ये 32 विद्यार्थी असून सुद्धा त्यांच्यासाठी फक्त एकच फक्त वर्गखोली आम्हाला उपलब्ध आहे. जी वर्गखोली दुसरी आहे ती वर्गखोली खूप जीर्ण आहे, मोडकळीस आलेली आहे. कधीही धोका होऊ शकतो.
त्याचप्रमाणे जी स्वच्छतागृह आहेत ती स्वच्छतागृह सुद्धा जीर्ण झालेली आहेत आणि केव्हाही मोडकळीस येतील याची काही शाश्वती नाही. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू ना घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.